लॉजिस्टिक JNPTमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज मी आलो आहे JNPT गेटला. हे बघा पूर्ण जाम लागले. जवळजवळ ड्रायव्हर लोकांना एवढी तकलीफ होते ना, जवळजवळ 5-6 किलोमीटर जाम लागले. हे बघा पूर्णपणे जाम लागले सगळे ड्रायव्हर लोकांना. इथं अन्न पाणी काहीसुद्धा भेटत नाही. 5-5, 6-6 तास लाईनमध्ये थांबा. नंतर आतमध्ये जाऊन 3-3 तास मशीन चालू नसते. आतमध्ये जाऊन थांबा. आता हे ड्रायव्हर लोकांची पोझिशन मी विचारतो. आप किधर से हो? मी मराठी आहे, धाराशिव. हाँ, तुम्हें सोलापुर सोलापुर, तुम्हें तुम्हें सोलापुर तो आप किधर से हो? यूपी से. आप इधर आ जाओ. आपको क्या क्या तकलीफ आता है? इधर से कितना घंटा लाइन में लगना पड़ता है? पूरा जाम ही रहता है, 4-4 घंटा 5-5 घंटा लाइन लगा रहता है. इधर खाना पीना कुछ मिलता है क्या आपको? होटल वेटल कुछ नहीं इधर, पानी भी नहीं, कुछ नहीं, कुछ भी नहीं है. मतलब 4-4, 5-5 घंटा इधर लाइन में लगाना पड़ता है. अक्की नाइट भी चला जाता कभी कभी. मतलब आपको ऊपर से प्रेशर गाड़ी भरो, इधर से भरो, खाली करो. खाली करने के बाद एमटी यार्ड में जाओ, वहाँ पे भी 3-4 घंटे लगता है. उसके बाद नोटरी क्रॉस करना रहता है. मतलब आपको नींद ही पूरा नहीं होता? कुछ नहीं होता. और नींद में पूरा नहीं होता तो एक्सीडेंट पलटी ये सब होता ही रहता है. मतलब आप जिंदगी मतलब जान भी जा सकती है इतना, मतलब ये करके भी इतना 4-4. मैं अभी देखा 5-5, 6-6 किलोमीटर लाइन लगा है. कैसा आप हैंडल करते हो? अभी क्या बोलेगी, अभी कमाने के लिए आए तो करना ही पड़ता है ना. इतना मतलब जान खतरे में डाल के देखो. जिधर नींद आ गई उधर सो जाओ. अपना जिंदगी अपना जान में सब है, समझ गए? जान रहेगी तो सब कुछ है, इतना ध्यान में रखो. आप किधर से हो? एमपी से हूँ सर. MP से हो क्या? तो आपको क्या तकलीफ है? मतलब आप कितना घंटे से लाइन में हो? ये भी यही सर कि 4-5 घंटा लग जाता है. इधर कुछ सुविधा भी नहीं है खाने पीने का. अभी हमको सेठ का फोन आया कि गाड़ी भरने का है, क्या पोजीशन. मैं बोला इधर कोई निश्चित नहीं है, कभी तक मेरे को लगता है कल तक भी गाड़ी नहीं खाली होगा. खाली होगी. मैं बोला कोई निश्चित नहीं है, अभी गाड़ी खाली होने का नहीं. कैसा हैंडल करते हो आप ये सब? मतलब अभी आपने खाना नहीं खाया, अभी 2-2 घंटे से इधर होटल नहीं दिख रहा है, पानी नहीं दिख रहा है, ये सब मतलब कैसा मजबूरी ये करते हो? क्या करें साहब, जो पानी उधर कहीं भी मिलता है वहाँ से भर लेते हैं बॉटल में, वही अपना लेके आते हैं, वही पीते हैं. अभी क्या है मतलब ये सब लाइन में अभी इधर कुछ मतलब सुनवाई नहीं है. ये क्यों जाम क्यों लगा है? मतलब JNPT वाले कुछ देखते नहीं है क्या? अभी क्या मालूम साहब, हम लोग तो लाइन लगाए हैं. अभी उधर मतलब 1-1 घंटे में गाड़ी बढ़ती है इधर. अंदर भी जाने के बाद उधर भी मशीन का बराबर ड्राइवर नहीं का. मतलब इधर भी 6 घंटा लाइन लगाओ, अंदर भी 3-4 घंटा रुको. अंदर भी रुकना पड़ता है. अभी क्या करें, हम लोगों ने मजबूरी है साहब, उतने दूर से आए हैं. आप किधर से हो? मैं पंजाब से हूँ. पंजाब से हो? मतलब ये प्रॉब्लम आपको भी है? प्रॉब्लम 24 घंटे में गाड़ी इन आउट हो रहा है. 24 घंटा लग रहा है. तो फिर आप कैसे भरते हो? ट्रांसपोर्टर मतलब आपका शेड भी फोन करता होगा? उनका भी प्रेशर रहता है हमारे ऊपर. हाँ, गाड़ी लेके जाओ, भरो, खाली करो, तो 24 घंटा लग जाता है. तो ना कोई खाने की सुविधा है, ना इधर कोई सुनवाई है कि नहीं? इधर कोई सुपरवाइजर आता है कि नहीं? दादा कोई नहीं सुनता. ये क्यों जाम लगा है? अंदर कुछ प्रॉब्लम है कि क्या है? नहीं, ये लोग जानबूझ के गेट से ना स्लो काम करने लग जाते हैं. अच्छा, मतलब ये JNPT वाले स्लो काम करने करते हैं. मतलब कोई कुछ सुनवाई नहीं है? कुछ नहीं है दादा. जो बोलेगा वो उससे झगड़ा करते हैं लोग. अभी देखो ये ड्राइवर लोगों को इतना तकलीफ है. 24 घंटा गाड़ी खाली नहीं होता है. इनको खाना नहीं, पानी नहीं, कुछ भी नहीं. 6 घंटा इधर, 6 घंटा लाइन में रुको, 7 घंटा लाइन में रुको, अंदर जाके 4 घंटा. मतलब उधर मशीन का प्रॉब्लम है, जानबूझ के सब चल रहा है. तो JNPT को मेरा विनती है, इतना ड्राइवर लोगों को तकलीफ मत दे दो. कुछ ना कुछ सोल्यूशन निकालो. अंदर कुछ प्रॉब्लम है, सर्वर डाउन है या मशीन का प्रॉब्लम है, कुछ ना कुछ सोल्यूशन निकालो. ये ड्राइवर लोगों की ज़िंदगी ऐसा जिएंगे तो कैसा करेंगे? क्या प्रॉब्लेम? अभी इधर आप किधर से? तुम्ही कुठून बोलला? धाराशिव. तुम्हाला पण हाच प्रॉब्लेम आहे? हाच प्रॉब्लेम आहे. किती वेळापासून तुम्ही याच्यावर आहे? आता 2 तास झाले आम्ही लाईन मध्ये लागलो. आणि इथून पुढे किती वेळ लागते ते काय माहित नाही. म्हणजे 5-6 किलोमीटर, आता 7-8 किलोमीटर तुम्ही लाईन मधनच? लाईन मधनच. म्हणजे काय सुनवाई होते की नाही? काय नाही, काय आपण काय बी बोललो तरी काय नाही. त्यांचं जे आहे तेच हे दररोजचं असंच आहे? दररोजचं असंच. तुम्ही कुठं नाही बोलले? सोलापूर. लाईन म्हणजे असंच लाईन अशीच आहे का तुम्ही? आता जेवण पाणी कसं काय, म्हणजे काय? जेवण कोणाकडे तर मागून घ्यायचं. म्हणजे लाईन मध्ये तुम्ही जेवण फोन करून कोणाला मागून घेता? म्हणजे इथं आजूबाजूला जेवण नाही, काय नाही? काय नाही, जेवण नाही, काय नाही. तुम्ही कुठून आहे? सोलापूर. सेम प्रॉब्लेम असाच, म्हणजे लाईन हालतच नाहीये? सेम प्रॉब्लेम. एक प्रॉब्लेम आजकालचा नाही आहे. 2012 पासून मी ड्रायव्हर आहे. अच्छा, 2012 पासून? 2012 पासून. म्हणजे काय JNPT वाल्यांना काय म्हणजे 6 महिना, 1 वर्षभर झालं जरा बरे होते इथं रुटीन. हा, पण आता बिघडलेलं आहे. अजून तेच जुनं दिवस बघायला नाही. मिळालं. मी तर काल परवा बोलत होते, 3-3 दिवस लाईन लागत होती, गाड्या चालत नव्हत्या. आता बघा ना, हे थोडे हालतात आणि इथं जाऊन थांबतात गाड्या. म्हणजे काय आतमध्ये प्रॉब्लेम आहे की काय नेमका? नाही, प्रॉब्लेमचं काय आहे, सिस्टम यांचं
असंच आहे पहिल्यापासून. पहिल्यापासून असंच आहे. दुपारी आता 1 वाजता मी लाईन मध्ये लागलो. 1 वाजल्यापासून लाईन मध्ये एक तुम्हाला वीस- पाणी बिनी मग कसं करताय तुम्ही? कशाचं पाणी आणलेलं 1-2 लिटर असते, गरम पाणी भरलं. प्यायचं, गरम झालं तरी उन्हात गरमच असलं तर प्यायचं. गरम असते. अरे बापरे, म्हणजे एवढे तुम्ही म्हणजे हालात दिवस काढताय. आता जेवण कुठं आहे? आता सकाळी डबा आणल्यावर तर घरून म्हणजे खाल्ला. सकाळचं जेवण संध्याकाळी खाय आता खराब झालं. आता माझ्या उन्हाच्या काय भाज्या राहतात का? झाल्या खराब. या अशा लाईन आहेत. जेवण असून सुद्धा भेटत नाही टायमाला. ह्या लाईन मध्ये जेवता पण येत नाही. जेवता पण येत नाही. गाडी चालू ठेवावी लागते. आणि line बघा हे JNPTचा कारभार आपला. ड्रायव्हर लोकांना जवळजवळ 10 तास लाईन मध्ये. आता दुपारपासून हे ड्रायव्हर लोक लाईन मध्ये आहेत. यांना जेवण नाही, अन्न नाही, पाणी नाही. काय करणार? दररोजचा प्रॉब्लेम आहे. तर माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून JNPTना सगळ्यांना एक हात जोडून विनंती आहे की हा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करा. ड्रायव्हर लोकांना खूप प्रॉब्लेम्स होता, खूप त्रास होतोय आणि त्यांच्यावर सगळं चालू आहे. हे सगळं ट्रान्सपोर्टेशन ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्यांच्यावर चालू आहेत. तर सगळं माझं त्यांना हात जोडून विनंती आहे. आजच्या भागामध्ये एवढंच. हे बघा लाईन, बघा तुम्ही लाईन बघा. ही सगळी लाईन आहे ना, हे सगळी जामची लाईन आहे. हे बघा तुम्ही, हा JNPTचा कारभार आहे. काय बोलणार आता. आजच्या भागामध्ये एवढंच. सगळ्यांना धन्यवाद. जर माझे व्हिडिओ JNPT लॉजिस्टिक JNPTचे जर व्हिडिओ आवडत असतील तर सगळ्यांनी लाईक सबस्क्राईब करा. सगळ्यांना धन्यवाद. नमस्कार.